अरे वा, या घरात तुझ्या दादा वहिनीसोबत तुझी आई खूप थाटात राहते. स्वतः काही कामे करते की सगळी कामे जाऊबाईच करतात? अंजलीने तिच्या नवऱ्याला संदीपला विचारले. संदीपने तिच्याकडे तिरस्कार नजरेने पाहिले तेव्हा अंजली म्हणाली, संदीप, वाईट वाटून घेऊ नकोस. मी फक्त यासाठी विचारत आहे की उद्या जर तुझी आई आपल्याकडे येऊन राहिली तर मग काय त्यांची सर्व कामे मला करावी लागतील की त्या स्वतः देखील करू शकतील? संदीप म्हणाला, ए बाई, जरा हळू बोल. या घरात आईचा खूप आदर आहे. जोपर्यंत बाबा जिवंत होते कोणाची हिंमत होत नव्हती आईसमोर तोंड उघडण्याची. पण बाबा गेल्यानंतर आई खूपच शांत शांत राहू लागली. तिने या घरात आम्हाला एवढे स्वातंत्र्य दिले आहे की आम्ही घरातील सदस्य एकमेकांसोबत मन मोकळ्यापणाने बोलू शकतो. आणि वहिनी आईला सासू नाही तर आईचा दर्जा देते. त्यामुळे ती आईला एकही काम करू देत नाही आणि उलट तू आईकडून काम करून घेण्याचे बोलत आहेस. अंजली म्हणाली, ठीक आहे ठीक आहे, मला समजले. तू तुझ्या आईचा भक्त होण्यासोबतच आपल्या दादा वहिनीला तू राम आणि सीता समजतोस. पण लक्ष म्हणजे एक गोष्ट मात्र मी स्पष्ट बोलते, तू मला उर्मिला समजण्याची चूक करू नकोस. मी काही तुझ्या मोठ्या बहिणीसारखे गपचिप सर्व सहन काही करेन. एवढे बोलून अंजली बैठकीच्या खोलीत जाऊन बसली. तिथे तिची मोठी जाऊ नम्रता आणि सासू कल्पनाताई गप्पा मारत बसल्या होत्या. अंजलीला पाहून नम्रता म्हणाली, मग अंजली, तुझ्या माहेरचे सर्वजण कसे आहेत? तिकडे शहरात तुमचा संसार कसा सुरू आहे? यावेळी तू खूप दिवसांनी आलीस ग. तेवढ्यात संदीप देखील तिथे आला. तेव्हा त्याला पाहून नम्रता पुढे म्हणाली, जेव्हापासून तू भाऊजींच्या आयुष्यामध्ये आली आहेस, भाऊजींना तर आमच्यासाठी वेळच नसतो. असे का बरं? असे बोलून नम्रता हसली तर अंजली जरा नाराज झाली आणि म्हणाली, ते जरी शरीराने माझ्यासोबत राहत असले तरी ते तिथे सुद्धा त्यांच्या तोंडात तुम्हा सर्वांचे नाव असते. आता तिकडे शहरामध्ये आम्हा दोघांशिवाय आणखीन कोण आहे? आम्हा दोघांनाही तुमची खूप आठवण येते. संदीपला पाहून अंजली म्हणाली, काय हो, मी बरोबर बोलते आहे ना? संदीपला अंजलीचे कुचके बोलणे व्यवस्थित समजले होते. त्यामुळे तो म्हणाला, अंजली, जर तुला वहिनी आणि आईची इतकीच आठवण येते तर तू सुट्टी घेऊन इथे राहायला का येत नाही? नवऱ्याचे बोलणे ऐकून अंजली डोळे मोठे करत म्हणाली, लोक खेडेगावातून शहरात फिरायला येतात. तुम्ही मलाच इथे गावी येऊन राहा असे म्हणत आहात. म्हणजे तुम्हाला तुमच्या वहिनी आणि आईला शहरात येऊ द्यायचे नाही का? बघा सासूबाई, मी तुम्हाला बोलवतोय पण तुमच्या मुलाला नको आहे. असे बोलून ती हसू लागली. यावर कल्पनाताई म्हणाल्या, नाही सुनबाई, माझी दोन्ही मुले राम आणि लक्ष्मण सारखे आहेत. दोघेही आपल्या आईच्या भल्याचाच विचार करतील. आणि एवढे तरी मी डोळे बंद करून देखील सांगू शकते बर का. आणि राहिली गोष्ट तुमच्याकडे शहरात येऊन राहण्याची, तर मी केव्हापासून म्हणत आहे की तुम्ही दोघांनी तुमचा संसार थाटला आहे. पण आता कुटुंब सुद्धा वाढवा, मग मी नक्की येईन. काय ग नम्रता, मी बरोबर बोलते ना? नम्रता म्हणाली, आई, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. शेवटी आपली माणसे कधी कामी येणार? मग सांगा मॅडम, आईंना बोलवण्याची तयारी केव्हा करणार? एवढे बोलून नम्रता आणि कल्पनाताई हसू लागल्या. दिवस सरले आणि साधारण 9 महिन्यांनी अंजलीने सर्वांना आनंदाची बातमी दिली आणि गावी फोन करून आपल्या मोठ्या जावेला म्हणाली, जाऊबाई, डिलिव्हरीच्या वेळी माझी आई माझ्याकडे येणार आहे. तुम्ही सासूबाईंना देखील पाठवून द्या. सासूबाई सोबत असतील तर त्यांचाही वेळ जाईल. नम्रता ठीक आहे म्हणाली आणि 2 दिवसांनी कल्पनाताईंना त्यांचा मोठा मुलगा हर्षद धाकट्या भावाकडे संदीपकडे घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी हर्षदने आईची परवानगी घेतली आणि जायला घरी परत निघाला आणि म्हणाला, आई, मी 3 दिवसांची सुट्टी घेतली होती, त्यामुळे आता मला जावे लागेल. जर तुला कोणत्याही गोष्टीची गरज लागली तर संकोच न करता मला किंवा संदीपला सांग. आणि जेव्हा केव्हा तुला परत गावी येण्याची इच्छा झाली
मला फोन कर, मी तुला न्यायला येईन. मुलाचे बोलणे ऐकून कल्पनाताईंनी प्रेमाने हर्षदच्या डोक्यावर हात ठेवला. तेवढ्यात अंजली ची आई गायत्रीताई म्हणाल्या, अरे वा विहीनबाई, तुम्ही अजूनही तुमच्या दोन्ही मुलांना ताब्यात ठेवले आहे, जे तुम्हाला विचारल्याशिवाय काहीही करत नाहीत आणि तुमच्या तालावर नाचतात. इतका कडकपणाही चांगला नाही. आता त्यांना मोकळे राहू द्या, जेणेकरून ते आईच्या कुशीतून बायकोच्या पदराला बांधून राहतील. एवढे बोलून गायत्रीताई हसू लागल्या. पण गायत्रीताईचे बोलणे हर्षदला अजिबात आवडले नाही. तो आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, संदीप, तुझी सासू कशी वागते ते मला माहीत नाही, पण मला एवढेच सांगायचे आहे की आईची काळजी घे. असे होऊ नये की आईला स्वतःच्या मुलाच्या घरी राहून आईला परकेपणा जाणवेल. बाकी तू समजूतदार आहेस. एवढे बोलून तो तेथून निघून गेला. 1 आठवड्यानंतर अंजलीने एका सुंदर मुलाला जन्म दिला. आता गायत्रीताई सतत अंजली सोबत गप्पा मारायच्या आणि इकडे कल्पनाताई आपल्या नातूची खूप काळजी घ्यायच्या आणि घरही सांभाळायच्या. एके दिवशी गायत्रीताई अंजलीला म्हणाल्या, जेव्हापासून तुझी सासू घर सांभाळत आहे, मग तू उगाच 10,000 रुपये देऊन कामवाली बाई का ठेवलीस? काढ तिला कामावरून, ती काही व्यवस्थित कामे करत नाही. अंजलीला आपल्या आईचे बोलणे योग्य वाटले आणि तिने कामवालीला कामावरून काढून टाकले. दुसऱ्या दिवशी संदीपने पाहिले की त्याची आई घरातील कामे करून थकली होती. तेव्हा संदीप म्हणाला, आई, इकडे येऊन बस बरं, बाकीचे कामे अंजलीची आई करेल. तोपर्यंत गायत्रीताई म्हणाला, अहो, असे कसे बोलत आहात जावई बापू, मी तर या घरची पाहुणी आहे आणि तुमच्या आईचा या घरावर अधिकार आहे, मग मी इथे कसे काम करू शकते? हे ऐकता संदीप म्हणाला, का? माझी आई तुमच्या मुलीची सासू असूनही सुनेची सेवा करू शकते, मग तुम्ही तर तिची आई आहात. मग तुम्ही तुमच्या मुलीला अशा परिस्थितीत मदत करू शकत नाही? मग काय फायदा आहे तुमचा इथे राहून? तुम्ही तुमच्या मुलीच्या बाळंतपणासाठी इथे आला आहात ना, मग काय करता तुम्ही तिचे आणि आमच्या बाळाचे? आणि तसेही घरातील सर्व काम आणि बाळाची कामे तर माझी आईच करते. गायत्रीताई जावयाच्या बोलण्याने नाराज झाल्या. याच कारणामुळे अंजली आणि संदीप मध्ये खूप भांडणे झाली. जेव्हा गायत्रीताईला वाटले की त्यांची डाळ इथे काही शिजणार नाही, तेव्हा दुसऱ्या दिवशी त्या आपल्या मुलीला म्हणाल्या, जेव्हा तू एखादी चांगली कामवाली ठेवशील तेव्हाच मला बोलव. माझ्याच्याने काही तुझ्या बाळाची आणि तुझी घरची कामे होणार नाहीत. असे बोलून त्या तेथून निघून गेल्या. आईचे बोलणे ऐकून अंजली आश्चर्यचकित झाली. जेव्हा संदीपने अंजलीकडे पाहिले तेव्हा तिने खाली मान घातली. जसा वेळ पुढे सरकत होता तसतशी सर्व जबाबदारी कल्पनाताईंच्या खांद्यावर येऊन पडली. नम्रता त्यांची मोठी सून त्यांना सतत फोन करायची आणि आपल्या सासूची विचारपूसही करत होती. तेव्हा कल्पनाताई सांगायच्या, सुनबाई, मी अगदी ठीक आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. बाळ थोडे मोठे झाल्यावर आणि तिला व्यवस्थित घेता येईल तेव्हा मी आपल्या घरी परत येईल. नम्रताला सासूच्या आवाजावरून समजले की त्या खूप थकल्या आहेत, पण ती काहीही बोलली नाही. पण जसा मुलगा मोठा होऊ लागला तसतसं त्या मुलाला आजीची सवय पडली. सासू घरातील सर्व कामे करते, शिवाय मुलाला पण सांभाळते. हे पाहून आता अंजलीने पुन्हा तिचे ऑफिस जॉईन केले. एके दिवशी अंजली ऑफिसवरून आली तेव्हा ती रागाने सासूवर ओरडली, आई, हे काय स्वयंपाकघराची अवस्था करून ठेवली आहे तुम्ही? या घरात कामवाली होती तेव्हा माझ्या कामवालीने कधीच असा पसारा केला नाही. मी ऑफिसवरून आल्यानंतर घर स्वच्छ पाहून मला फ्रेश वाटायचे, पण आता घरी आल्याबरोबर माझा मूड ऑफ होतो. असे बडबडत अंजली किचनमध्ये गेली आणि म्हणाली, अरे देवा, किती भांडी पडली आहेत त्या सिंकमध्ये, आणि हे बघा
गॅसच्या शेगडीवर दूध सांडले आहे. हे काय, सकाळची आंघोळ केलेले कपडे तसेच पडले आहेत. मला असे वाटले होते की तुम्ही इथे राहिलात तर मी आरामात ऑफिसला जाऊ शकेन, ऑफिसवरून घरी आल्यावर थोडासा आराम करू शकेल. पण ते सुख माझ्या नशिबात नाही. आता सगळे अर्धवट राहिलेली कामे पाहून माझे डोके दुखत आहे. हे ऐकताच कल्पनाताई म्हणाल्या, अगं सुनबाई, मी ती कामे करणारच होते की. हा छोटा अर्जुन झोपेतून उठला. आता तो रांगायला लागला आहे, त्यामुळे एका ठिकाणी बसत नाही, सारखे माझ्या मागे मागे असतो. आणि मी जर त्याला उचलून नाही घेतले तर मग तो रडतो. आणि तो रडत असताना मी घरची कामे कशी करू शकते? त्यामुळे मी त्याला झोपवण्याचा प्रयत्न करत आहे. पण कोणास ठाऊक काय झाले, जसं हा मोठा होत चालला आहे तशी याची झोप कमी होत आहे. त्यामुळेच घरातील थोडेफार काम तसेच राहिले आहे. आता तू आलीस ना, जरा ह्याला सांभाळ, मी पटकन घर आवरते. अंजली म्हणाली, मी आताच तर ऑफिसवरून थकून आले आहे आणि तुम्ही मला बाळाला सांभाळायला सांगत आहात आणि तुम्हाला घर नीट सांभाळता येत नाही, तर मला असे वाटत आहे की मी तुम्हाला उगाचच इकडे बोलवून घेतले. मी विचार केला होता तुम्ही आला तर मुलाला सांभाळाल, घर सांभाळाल, त्यामुळे मी आरामात ऑफिसला जाऊ शकेन. पण तुम्ही तर माझ्या घराची कचराकुंडी करून ठेवली आहे. तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेत आहात, जेवण तर वेळेवर करता, पण काम मात्र तुम्ही वेळेवर अजिबात करत नाही. अंजली कल्पनाताईंना बरेच काही बोलत होती की तेवढ्यात संदीप ऑफिसवरून थकून घरी आला आणि आपल्या बायकोचा मोठा आवाज ऐकून म्हणाला, पुन्हा सुरू झाले का तुझे रोजचे नाटक? मी तुला किती वेळा सांगितले आहे की आईच्या साधेपणाचा फायदा घेऊ नकोस. आधी तुझी मम्मी माझ्या आईला त्रास देत होती, आता तू देत आहेस. जर तुला एवढी स्वच्छता आवडते तर मग तुझ्या आईला का नाही बोलवून घेत हे घर स्वच्छ करायला? अंजली म्हणाली, कुटुंब वाढवण्याचा सल्ला माझ्या आईने दिला नव्हता तर तुमच्या आईने दिला होता. संदीप म्हणाला, आई या वयामध्ये बाळाला सांभाळत आहे, हे काय काम कमी आहे? हे बघ, कान उघडे ठेवून नीट ऐक. आजपासून माझी आई घरातील कोणतेही काम करणार नाही. ती माझी आई आहे, कामवाली बाई नाही. तुझ्या आईपुढे तर तुझे काही चालत नाही आणि माझ्या आईकडून ऐकून घेते म्हणून तिला तू काहीही ऐकवत आहेस का? तुला ठाऊक आहे का, जेव्हा माझे वडील होते तेव्हा कोणाची हिंमत होत नव्हती आईला बोलण्याची. बाबांचा एका आवाजामध्ये सर्वजण शांत बसायचे. पण आज तू आईला बरेच काही बोललीस. अंजली म्हणाली, हद्द करता तुम्ही. घरातील काम आहे तर व्यवस्थित करायला सांगितले आहे मी. आणि काय म्हणाले होते मी तुमच्या आईला? संदीप म्हणाला, नाही, आता आई घरातील कोणतेही काम करणार नाही. ना आई आता हे घर सांभाळेल आणि ना आपल्या मुलाला सांभाळेल. मी आताच दादाला फोन करून सांगतो की इकडे येऊन आईला येथून घेऊन जा म्हणून. संदीप म्हणाला, आई तू दादा वहिनीकडे जाऊन राहा. खऱ्या अर्थाने वहिनीच तुला सासूचा दर्जा देते. अर्जुन सर्वांची बोलणे ऐकता ऐकता आजीच्या मांडीवर झोपला. तेव्हा कल्पनाताई म्हणाल्या, अरे बाळा, जरा हळू बोल, माझा अर्जुन झोपला आहे. आणि बाळा, तू सुनबाईवर एवढा रागू नकोस, ती सुद्धा ऑफिसमधून थकून भागून आली आहे. आणि म्हणालीस तर काय झाले? आणि मी जर गेले तर माझ्या नातूला कोण बघेल सांग बरं? संदीप म्हणाला, आई तुझ्या याच साधेपणाचा फायदा ही बाई उचलत आहे आणि वरून तोऱ्याने बोलते की जेव्हा तू नव्हतीस तेव्हा घरातील सर्व कामे कामवाली बाई व्यवस्थित करत होती. अगं आई, ती असा स्वयंपाक बनवत होती की महिन्यातील 10 दिवस तर आम्हाला डॉक्टरांकडे जावे लागायचे. घरातून कितीतरी सामान गायब व्हायचे. आता जेव्हा तू गेलीस ना आणि पुन्हा हे सर्व होईल तेव्हा हिची अक्कल ठिकाणावर येईल. अंजली हे सर्व ऐकत होती आणि तिला भयंकर राग आला होता. ती म्हणाली, ठीक आहे, असे असेल तर मी स्वतः घरातील सगळे कामे करेन आणि माझ्या मुलाला पण सांभाळेल. असे बोलून
अंजली कल्पनाताईच्या मांडीवरून मुलाला घेऊ लागली, पण अर्जुन आजीला चिकटून बसला होता. जणू त्याला आजीला सोडायचे नव्हते. पण अंजलीला तिच्या रागापुढे काहीही दिसत नव्हते. अर्जुनला आजीच्या मांडीवरून जोराने ओढून घेत असताना अंजलीने अर्जुनचा हात दाबला. तेव्हा अर्जुन मोठ्याने ओरडला आणि रडायला लागला. तेव्हा कल्पनाताईंनी अंजलीच्या कांशलात ठेवून दिली आणि म्हणाल्या, अंजली, हे काय करत आहेस? तुम्ही नवरा बायकोच्या भांडणामध्ये माझ्या अर्जुनला का त्रास देत आहेस? अगं, तुला दिसत नाही का त्याला किती त्रास होतोय? अगं, झोपेत होता ना तो. असली कसली आई आहेस? चक्क लहान लेकराचा हात दाबलास तू. जर तुझ्या आईने तुला छातीशी लावले असते तर तुला समजले असते की आई आणि मुलाचे नाते काय असते. कल्पनाताईंच्या डोळ्यामध्ये रागासोबत पश्चातापही होता. त्या म्हणाल्या, मला माझ्या मोठ्या सुनेने नेहमी सासूचा दर्जा दिला, पण तू तर मला आया बनवून ठेवले, पण त्यातही मी आनंदी होते. अंजली, आज तू खूप चुकीची वागलीस. आईचे आपल्या मुलाशी नाते कसे असते ते फक्त पैसे कमवून नव्हे तर त्याच्यासोबत वेळ घालवल्यानंतरही समजू शकते. अर्जुनचे आपल्या आजीबद्दल असणारे प्रेम पाहून संदीप म्हणाला, विचार कर, 9 महिन्याच्या मुलाला सुद्धा तुझ्यापेक्षा जास्त माझ्या आईचा लळा लागलेला आहे आणि तसाच आईचा लळा आम्हा दोघा भावांना आणि वहिनीला सुद्धा लागला आहे. हे तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. शेवटी माझी आई तुझ्या कामी आली. तुझी आई तर जबाबदारीला घाबरून पाठ दाखवून निघून गेली आणि तरी सुद्धा तुला माझ्या आईबद्दल काहीही वाटत नाही. तू माझ्या आईची अजिबात इज्जत करत नाही. अगं, आईचा नाही तर कमीत कमी सासूचा तरी दर्जा दिला असताना तू माझ्या आईला तरी सुद्धा तिला काहीच वाटले नसते, पण तू तर माझ्या आईला आया समजलीस. नवऱ्याच्या तोंडून हे शब्द ऐकून अंजलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. जे कल्पनाताईंना पाहले नाही त्या उठल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, तू आधी डोळे पुस बरं. यामध्ये तुझा काही दोष नाही. बहुतेक कुटुंबासोबत नातेसंबंध कसे असतात आणि मोठ्यांचा आदर कसा करावा हे तू तुझ्या लहानपणी पाहिले नसेल, पण अजूनही वेळ गेलेली नाही सुनबाई. मला सांग, उद्या तुझ्या मुलाने सुद्धा तुझा आदर अशा प्रकारे करावा असे तुला वाटते का? अंजली म्हणाली, नाही आई, मला तर असे वाटते की माझ्या मुलाने माझ्यावर तेवढे प्रेम करावे जेवढे प्रेम तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून मिळते. कल्पनाताई म्हणाल्या, मग आता तुझे अश्रू पुस आणि जुन्या गोष्टी विसरून जा. मी आणखीन काही दिवस तरी इथून जाणार नाही आणि तू परकी थोडीच आहेस. अंजलीला जाणीव झाली की ती एवढी चुकीची वागून सुद्धा सासू तिला किती प्रेमाने आणि शांततेने समजावून सांगत आहे. एवढे मोठे हृदय तरी फक्त एका आईचेच असू शकते. अंजली उठली आणि तिने सासूला घट्ट मिठी मारली आणि तिच्या कृत्याबद्दल माफीही मागितली. आज सासूचा मातृस्पर्श मिळाल्यावर अंजलीला जाणवले की आपण इतके दिवस कोणत्या भावनेपासून वंचित होतो आणि ती किती मोठे पाप करायला निघाली होती. दुसऱ्या दिवशी ती सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामे आटपून मुलाच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून ऑफिसला जायला निघाली. 2 दिवसानंतर तिने कामवाली सुद्धा ठेवली जी घरातील साफसफाई करायची, जेणेकरून कल्पनाताईंना आराम मिळू शकेल. आपल्या बायकोमध्ये झालेला बदल पाहून संदीप खूप खुश होता. तो अंजलीला म्हणाला, तू म्हणत होतीस ना मी माझ्या आईचा लक्ष्मण मुलगा आहे, पण मी हे नाही म्हणणार की तू उर्मिला व्हावीस. पण हो, आता मी एक मात्र नक्की सांगतो की तू सुद्धा आपल्या मुलासाठी एक चांगली आई नक्की होशील. अंजलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि तिने संदीपला हात जोडून मागच्या सर्व बोलण्यासाठी माफी मागितली. सून आणि मुलगा दोघेही आनंदात आहे. मोठा मुलगा आणि सुनेप्रमाणे धाकट्या मुलाचा देखील संसार व्यवस्थित सुरू असल्याचे पाहून कल्पनाताई खूप खुश झाल्या. आता दोन्ही मुलांचा सुखी संसार पाहून कल्पनाताईंनी देवाचे आभार मानले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा
आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.